वनिता. हाँ सर. ते वणकुंद्रेंचे रिपोर्ट पाठवले का? हो सर. चेस्टचे कॉम्प्युटराइज फोटोज पण पाठवलेत आणि झेरॉक्सचे रिपोर्ट पाठवलेत सर. एक्सरे रिपोर्ट पाठवलेत का? मी एक्सरॉसचे रिपोर्ट पाठवलेत सर. एक्सरे रिपोर्ट, एक्सरॉस नाही. येस सर, एक्सरे रिपोर्ट. पुढच्या पेशंटला पाठवून द्या. येस सर, पाठवते. एक्सक्यूज मी, या जरा आते हो. या एक्सक्यूज मी. हा म्हणजे रेडिओ मी दुरुस्त करायला आलोय तुमच्याकडे. प्लीज जरा रिपेअर करून द्या ना. तुम्हाला मी रेडिओ दुरुस्त करणार वाटतो? असं काय करते? माग ते क्लिनिकवर आवरा मोठा बोर्ड लावलाय तुम्ही. हे बघा मिस्टर अरुण कदम, कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, थोर समाजसेवक, मेंढा फेम अरुण कदम. हे बघा, तुम्ही जो कोणी फेम असाल मला काही घेणं देणं नाही. मी रेडिओलॉजिस्ट आहे, रेडिओलॉजिस्ट. अरे म्हणून तो बसेल तुझ्याकडे रेडिओ आणलाय ना. अरे असं काय करतोस तू? टीव्ही लॉजिस्ट असता तर मी तुझ्याकडे टीव्ही आणला असता. तू कम्प्युटर लॉजिस्ट असता तर मी तुझ्याकडे कम्प्युटर आणला असता. पण तू रेडिओ लॉजिस्ट आहे म्हणून वसारे तुझ्याकडे रेडिओ आणला ना. प्लीज जरा रिपेअर करून दे ना वसारे. ऍक्च्युली काय झालंय, बायको मला बोलली बाजारात जाऊन ना पडवलची भाजी आणायची. आता आमच्याकडे पडवलची भाजी आहे बाबा. तर प्लीज जरा रिपेअर कर. हा रिपेअर करा, मी येतो. हॅलो, इकडे. हे बघा, मी डॉक्टर आहे. हा बाबा, तू रेडिओचा डॉक्टरच वसाऱ्या. काय साला एक एक माणसाला खाज असते ना वाड्या. आपल्या नावापुढे डॉक्टर बोलायची. आता हा रेडिओ रिपेअर करणारा वसोडा डॉक्टर बोलतो, मोठा शहाणा. हॅलो, छोटे इकडे. जास्त स्वगत बोलू नकोस, पुढचं विसरशील. कसं आहे, मी एक्सरे रिपोर्ट्स काढतो. हे ह्युमन बॉडीचे पार्ट्स आहेत ना, त्याचे कम्प्युटर इमेजेस काढतो, ते रिपोर्ट्स बनवतो. कळलं का तुला? हा, आता म्हणजे रेडिओचा धंदा जास्त चालत नाही बोलल्यावर तू फोटो स्टुडिओचं दुकान टाकणार. मला माहिती आहे सर. पण तुम्ही लग्नाचं ते व्हिडिओचं तुम्ही घेता कॉन्ट्रॅक्ट. अरे जाम बोललं काय माझी. अहो, रेडिएशन कळतंय का तुम्हाला? बोलतोय वसाऱ्या, या रेडिओवर कुठलंच स्टेशन लागत नाही. प्लीज रिपेअर करणार. पण आज काय माहिती आहे, आज निलमा कुलकर्णी माझं रेडिओवरनं नाव घेणार आहे रे वाचाऱ्या. कोण निलिमा कुलकर्णी? निलमा कुलकर्णी तुला माहित नाही वाचाऱ्या? नाही माहिती म्हणून विचारतोय. निलमा कुलकर्णी मुंबई ब वरची आपली आवड या कार्यक्रमाची सुचित्रित संचालिका. काय बोललात? नाव काय बोलला तुम्ही? काय सुचित्र? काय सुचित्र संकलिता, सूत्रसंचालिका असं आहे ते. हा ते वसाऱ्या करेक्ट तू बोल. पण माझ्या निलमा कुलकर्णी तू ओळखत नाहीस वसाऱ्या. तुमची निलिमा कुलकर्णी? अरे मग आपली आवड या कार्यक्रमात मी तिला पत्र पाठवतो आणि सांगतो, प्रिय निलमा, आपली आवड या तुमच्या कार्यक्रमामध्ये माझी आवड आहे की तुझी चिमणी उडाली भुर्र माझा पोपट पिसाटला या गाण्याची जरा फरमाईश म्हणा ऐकवा. काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्हाला वाक्य थोडं बोलता येत नाही, गाण्याची फरमाईश ऐकवताय तुम्ही. तुम्ही हे गाणं प्रत्येक वेळेला फरमाईश म्हणून ऐकायला सांगता? अरे हो ना, पण ती माझी फरमाईश लावतच नाही. माझं नाव घेत नाही, भलतंच गाणं कुठलं तरी लावते वसारे. मी काय बोलतो, प्लीज ती माझं आज नाव घेणार आहे. प्लीज तुम्ही रिपेअर करा ना. नाही जमणार, माझा ऐका ना. असं कर प्लीज, काहीतरी करा. म्हणजे तुम्हाला मी जास्त पैसे देतो, पण रिपेअर करा. मला खरं माझं नाही करा प्लीज. काहीतरी नाही जमणार, सांगितलं ना. काय फालतूगिरी लावलंय तुम्ही? म्हणतो तो रेडिओ काय ऐकत रेडिओ मध्ये? नाही ऐकला कार्यक्रम का? मारणार तुम्ही? मारणारच आहे वसाऱ्या, मारणारच आहे. अरे वसाऱ्या, माझ्या लहानपणापासून मी रेडिओ ऐकतो रे. सकाळी जायली का संस्कृत बातम्या ऐकायचं माहितीये मी. कुठल्या संस्कृत बातम्या? संस्कृत असं म्हणतात त्याला. हा तेच ते. यम आकाशवाणी संस्कृत वार्ता सुयत्ताम. तुम्हाला संस्कृत येतं? वसाऱ्या, 40 वर्षात या रेडिओ मुलं 2च ओली माझ्या लक्षात राहिल्या. क्या बात आहे. पण तुम्हाला संस्कृत कळतं? नाही कळत. पण तुला सांगतो, एकदा संस्कृत बातम्या झाल्या कानात ऐकाना असा म्हणजे गोड गोड डमरू वाजल्यासारखं मला आवाज ऐकायला यायचं रे. तुला सांगतो, त्या टायमाला सगळी अख्ख्या भारतात लोक हे रेडिओ ऐकून आपल्या घड्याळाची वेल लावायची रे. तुला सांगतो,
म्हणजे त्याच्यानंतर सुधा नरवणे यायच्या बातम्या द्यायला. नमस्कार, आकाशवाणी पुणे, मी सुधा नरवणे तुम्हाला प्रादेशिक बातम्या देत आहे. सुधाताईंचा असा मधुर आवाज अजूनही माझ्या कानामध्ये आहे. मग सकाळी बरोबर 8 वाजता सुलूर केंद्रावरती सैगल साहेबांचं गाणं सुरू व्हायचं. बाबुल मोरा नहीं हराए छोटो ही जा. वा 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 वा, सगळे अडकले ना तुम्ही बसर. त्या टायमाला मी पण अडकायचो. मग बहिणाबाईंचं गीत ऐकता ऐकता माझी आई आहे ना, म्हणजे चुलीवरती अशा भाकऱ्या थापायच्या आणि आम्हाला असं गरम गरम भाकऱ्या खायला द्यायचं. माझा बाप तर तुला सांगतो, आपली आवड या कार्यक्रमामध्ये प्रल्हाद शिंदेच्या गाण्याची फरमाईश करायचा. बरोबर, जर तू कधी प्रल्हाद शिंदेची गाणी ऐकलीस करा? अहो म्हणजे काय, प्रल्हाद शिंदेच्या प्रत्येक गाण्यावर प्रत्येक माणूस माना डोलावतो. माणूस वसाऱ्या, प्रल्हाद शिंदेच्या गाण्यावर देव सुद्धा मान डोलवतो. वा वा वा. खरंय खरंय. डायरेक्ट देवाला हाक मारून जमिनीवर बोलवणारा आवाज आहे रे तो. वा 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 वा, खरं बोल. म्हणजे मग नंतर भुले बिसरे गीत, मग फौजी खेले रंगारंगी प्रोग्राम असायचा. आणि तुला सांगतो, बेला की फूल. नमस्कार, अगली पेशकश है झुमरू तलैया से चिंटू पिंटू मम्मा से. वसरे झुमरी तलैया नावाचं गाव आपल्या भारतात आहे हे आपल्याला रेडिओ मुलंच कळलं. त्याच्यानंतर बाबूजी आणि गदिमा यांनी गीत रामायण रेडिओसाठी तयार केलं होतं. तुला सयान आयामी माहितीये का? अमीन सयानी म्हणायचं का तुम्हाला? हा तेच ते. अरे बाला, तो रेडिओचा बादशाह होता, बादशाह. तो भाई और बहनों, अब देखते हैं अगले बारदान पे. बारदान नाही, पायदान. पायदान. हा तेच ते, पायदान. पायदान नाही, पायदान. अरे वसरे, तू अमीन सयानीच्या आता चुका काढू नकोस माझ्याकडे. कानफड फोडीन. अमीन सयानीच्या तुमच्या चुका काढतोय मी. मग गबस ना वसऱ्या. तुला माहितीये का, अमीन सयानी कवरा मोठा माणूस होता. अरे अमिताभ बच्चनला त्यांनी सांगितलं होतं, बाला आपकी आवाज अभी रेडिओ पे नहीं चलेगी. तू बाला बोलला अमिताभ बच्चन. वसऱ्या, अमिताभ बच्चन आपलं तोंड लपून गप सिनेमामध्ये काम करावं लागलं. अच्छा, म्हणजे अमिताभ बच्चनला तोंड लपवत सिनेमात काम करायला लागलं. काय बोलताय तुम्ही? त्याच्यानंतर मग किशोर कुमारची गाणी आम्ही ऐकायचो. त्याच्यानंतर लता, आशा, सुमन कल्याणपूर, तलत महमूद. तुला मोहम्मद रफीची गाणी माहिती आहेत का वसऱ्या? कधी ऐकलीस आहेस तू? प्रश्न नाही, कोणाला माहिती नाही, जगाला माहिती आहेत. मग एखादं गाणं गाऊ शकतोस तू? उगाच काय वाटेल तर काय बडबडताय? अरे गाणं इकडं. अरे इथे कुठे आहे? अरे इकडं म्हणजे कुठं? ते काही कपड्यात का इकडं नाही घालायचं, तिकडे घालायचं, तिकडे नाही घालायचं? अरे गाणं वसऱ्या गा, तू कुठं पण गायचं ते. इथे नाही गाऊ शकतो, काहीतरी काय तुम्ही बोलताय. म्हणजे तुला येत नाही असं बोल ना वसऱ्या. मी गुणगुणू शकतो, कळलं तुम्हाला? आता तुम्ही म्हणताय म्हणून गातो, चॅलेंज देताय म्हणून. अरे गाणं गा, भाला म्हणून ऐकायचं गा तू. प्रयत्न करतो मी. ये रेशमी जुल्फे, ये शरबती आंखें, इन्हें देख कर अरे छान, मस्त मस्त. अरे कवर छान गायलंस तू वसऱ्या. मग तू रेडिओ रिपेअर का नाही करत?
अत्यंत निरर्थक वाक्य आहे. मी याच्याकडे फक्त दुर्लक्ष करू शकतो. सगळ्या दुर्लक्ष नको करू रे. ऐक ना रे, हा माझा रेडिओ रिपेअर कर ना. ऐका ना. अरे मला गरज आहे रे, माझा जाम पारा नाही रे, माझा जीव अडकला रे याच्यात. प्लीज रिपेअर कर रे. शक्य नाही. तो वसाडा टीव्ही मुलं या रेडिओचं मार्केट कमी झालं रे, पण आज पण मी रेडिओ ऐकतो वसाड्या. तुला सांगतो, तो टीव्ही त्याला पाहिजे ते चित्र आपल्याला दाखवतो रे, पण आपल्या या कानानं ऐकून आपल्याला पाहिजे ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायची ताकद फक्त या रेडिओ मध्येच आहे वसाड्या. खरंय खरंय. वसाड्या प्लीज प्लीज प्लीज, माझा जीव अडकलाय रे, माझा परण ऐकलाय. तुला पाहिजे तेवढे पैसे देतो. नाही पैशाचा प्रश्न नाही. रेडिओ नाही, रिपेअर ठीक 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 आहे. एक रेडिओलॉजिस्ट म्हणून मी प्रयत्न करतो हे रिपेअर करण्याचा. फक्त संध्याकाळपर्यंत थांबायला लागेल प्लीज. संध्याकाळी Yes. करा ना. हो. मी बाजारात जाऊन येतो. माझ्या बायकोने पडवलची भाजी सांगितली. बरोबर. तुम्हाला बाजार नको, काय नको, काय नको. मी येतो 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 या. येतो मी. थँक्यू. गौऱ्या, अरे रेडिओ रिपेअर करणार कोण आहे का रे? नाही नाही, मला रेडिओ रिपेअर करायचं आहे. नाही बाबा, रेडिओ रिपेअर झाला पाहिजे बाबा. जगातल्या अस्सल श्रोत्यांसाठी हा रेडिओ चालू राहिलाच पाहिजे.